हॅलो मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वेज प्लेन राईस, जो की तुम्ही कुठल्याही डिश सोबत सर्व करू शकता कॉम्बो म्हणून। तर यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया। तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहे 3 मोठे ग्लास भरून बासमती राईस। कुठलाही ब्रँडचा इथे बासमती राईस आपण यूज करू शकतो। तर इथे मी घेतलेला आहे 3 इथे ग्लास घेतलेले आहे मोठे। त्याचप्रमाणे आता इथे घेतलेले आहे मी 1 मोठा वाटी गाजर कापून घेतलेला आहे। त्याचं क्यूब्समध्ये कापलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कापले चालेल। इथे मी अर्धा वाटी शिमला मिरची घेतलेली आहे, जी आहे ढोबळी मिरची। त्याचप्रमाणे इथे 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर कांदा तुम्ही कसाही चिरला तरीही चालेल, स्लाइस केला तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याचप्रमाणे मी इथे घेतलेले आहे अर्धा वाटी फ्रोझन पीस। तर आता या सीझनमध्ये मला फ्रोझन पीस भेटले, तर तुम्ही आपले जे साधे मार्केटमध्ये मिळतात तेही यूज करू शकता। त्याचप्रमाणे इथे मी 4 मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहे। त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी चवीपुरतं मीठ। त्याचप्रमाणे मी इथे एक अर्धा इंच अद्रक आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, ज्यांना आपण आता क्रश करून इथे ॲड करणार आहे राईसमध्ये। तर आता इथे प्रोसेस काय आहे, आता जो बासमती राईस आहे आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे सर्वात प्रथम। तर आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये मी आता हा राईस सगळा काढून घेणार आहे। तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे पाणी टाकून आपण स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, कारण आपण याला आहे ना 30 मिनिट आपण याला भिजवून ठेवायचं आहे। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता काय करायचं आहे, अजून आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून अर्धा तास आपल्याला किमान हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला राईस एकदम मोकळा आणि एकदम व्यवस्थित बनेल। तर आता आपण 30 मिनिटाला साईडला ठेवून घेऊया। तर आता मी त्यानंतर इथे एक पातेलं चढवलेलं आहे गॅसवर, ज्यामध्ये मी आता हा राईस बनवून घेणार आहे। तर आता त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, 3 मोठे चमचा तेल ॲड केलेलं आहे। तेलाचा वापर आपण याच्यामध्ये जास्त करणार नाही आहे। तर आता इथे मी काय केलं आहे, सर्वात प्रथम कांदा ॲड केलेला आहे। तर 2 ते 3 मिनिटं आपण असा एकदम फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। जास्त आपल्याला जाळायचा नाही आहे, कारण भातामध्ये तो नॉर्मल शिजून जाईल, काही प्रॉब्लेम नाही। तर 1 ते 2 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग असा चेंज झालेला आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित। तर आता इथे काय करायचं आहे गाईज, आता जी गाजर कापून ठेवलेलं होतं आपण ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया। त्याचसोबत जी ढोबळी मिरची, जी की शिमला मिरची होती, ती सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण हिरवी मिरचीसुद्धा ॲड करून घेणार आहे, जी आपण स्लाइस करून कापून ठेवलेली होती। आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, इथे आपण ग्रीन पीज वापरणार नाही आहे, कारण ते ऑलरेडी फ्रोझन आहेत। त्यामुळे आपण जेव्हा भात आपण 70% कुक होईल, थोडासा नॉर्मल शिजायचा राहील, तेव्हा आपण इथे ग्रीन पीज ॲड करणार आहे। तर आता जे अद्रक लसूण आपण घेतलेलं होतं ते आपण इथे क्रश करून टाकणार आहे। तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। भाज्या आपल्याला ओव्हर कुक करायच्या नाही आहे, फक्त स्टर फ्राय करायच्या, म्हणजे 1 मिनिट, जास्तीत जास्त 1 मिनिट आपल्याला हे फ्राय करायचे आहे, कारण की आपल्याला याचा कलर आपल्याला तसा ठेवायचा आहे। जास्त शिजवल्यामुळे काय होतं की त्याचा पूर्ण कलर निघून जातो आणि भात दिसायला व्यवस्थित दिसत नाही। तर तुम्ही बघू शकता मी इथे जास्त वेजेस अशा फ्राय केलेल्या नाही आहे। तर आता इथे काय करायचं आहे गाईज, तर इथे मी आता 3 ग्लास इथे पाणी ॲड करणार आहे। जितके ग्लास आपण तांदूळ घेणार आहे त्याचप्रमाणे तेवढेच ग्लास आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता तर मी 3 ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याची उकळी काढून घ्यायची आपल्याला एकदा। तर आता इथे मी काय ॲड करणार आहे, चवीपुरतं मीठ। तर आता इथे काय करणार आहे मी गाईज, इथे मी वापरलेला आहे अर्धा वाटी लिंबाचा रस। हा फक्त एक्स्ट्रा फ्लेवरसाठी, जर तुम्हाला चवीला अजून उत्तम हवा असेल तर तुम्ही हा लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा ऑप्शनलला ठेवलं तरी काही हरकत नाही, त्यामुळे मी साहित्यामध्ये नाही दाखवलं। तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अवघ्या 2 मिनिटांमध्येच आता याला उकळी येऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता, तर इथे उकळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता गाईज। तर इथे आता आपलं बहुतेक इथे तांदूळ खूप सारा भिजलेला आहे, अर्धा तास आपण याला ठेवलेलं होतं।
तर आता काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण असं याच्यातलं पाणी काढून आता हा राईस आपल्याला या पाण्यामध्ये आहे ना ॲड करून घ्यायचा आहे. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हा राईस एकत्र करून घ्यायचा आहे, जेणेकरून की तांदूळ भिजलेला आहे आपला तुटणार नाही. तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते आहे. तर 15 मिनटं आपल्याला हा फुल गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. जेव्हा याचं थोडंसं पाणी राहील तेव्हा आपण गॅस कमी करून याच्यावर एक झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम अलगद हाताने आपल्याला हे एकत्र करायचं आहे, जेणेकरून आपला तांदूळ तुटणार नाही. तर आता मी इथे काय करणार आहे, इथे 15 मिनटं झाले. आता झाकण लावून मी इथे गॅसची फ्लेम लो करते आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे 5 मिनटानंतर एकदम मस्त असा राईस आपल्या इथे बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये ना थोडंसं मॉइश्चर आहे, तर इथे मी आता ग्रीन पीज इथे ॲड करून घेते आहे, जेणेकरून एवढ्याशा मॉइश्चरमध्ये हे ग्रीन पीस थोडेसे जे राहिलेले असतील तर ते सुद्धा शिजून जातील. तर एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून याला सेट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला 5 ते 10 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 7 मिनिटानंतर एकदम व्यवस्थित असा भात इथे बनवून तयार आहे. एकदम असा एक एक कण पूर्ण मोकळा झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की एकदम असा व्यवस्थित इथे मोकळा सळसळीत आपला इथे व्हेज प्लेन राईस बनवून तयार आहे. तर आता आपण याला सर्व करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकही तांदूळ असा एकमेकाला चिपकलेला नाही आहे, प्रत्येक तांदूळ असा वेगवेगळा बनलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.